पे मारेंगे। नहीं, एक साथ नहीं, अलग अलग, एक एक करके, और हर एक के बाद अगले को वक्त दूंगा ताकि उसे मौत का खौफ महसूस हो। मतलब मौत तो मौत ही होगी उनके लिए, इतनी आसानी से छुटकारा नहीं दूंगा। केस मागे घेतली नाही म्हणून राग सुरेशला भर दिवसा रस्त्यात संपवले। 6 वर्षापूर्वी झालेल्या मारहाणीची केस मागे न घेतल्याच्या रागातून सुरेश कृष्णा श्रीराम वय वर्ष 35 याला रविवारी भर दिवसा 70 फूट रोड परिसरात 6 जणांच्या टोळक्याने सुरेशवर हल्ला करून त्याची हत्या केली। अगोदरच पासून दबा धरून बसलेल्या आरोपींनी सुरुवातीला सुरेशची दुचाकी अडवून खाली त्याला पाडले, त्यानंतर त्याच्यावर सपासप वार सुरू केले। या हल्ल्यातून त्याला सावरण्यास वेळच मिळाला नाही। तो खाली पडल्यानंतरही त्याच्यावर वार सुरूच होते। त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्यानंतर आरोपी तिथून दुचाकीवरून पसार झाले। सुरेशच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता। हत्येपूर्वी आरोपींनी स्टेटस ठेवले होते। खून प्रकरणातील आरोपी रोहित अण्णा रेड्डी याने घटनेपूर्वीच एका चित्रपटाचा धमकावणारा स्टेटस ठेवला होता। या स्टेटसमध्ये उसे एक साथ नहीं मारेंगे, अलग अलग करके मारेंगे और अगले को वक्त दूंगा, उसे मौत का खौफ महसूस हो, अशा आशयाचे डायलॉग असलेले स्टेटस ठेवले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली। या प्रकरणी पत्नी लक्ष्मी सुरेश श्रीराम वय वर्ष 30 राहणार रफिकनगर MIDC यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यांच्या फिर्यादीवरून विजय अशोक श्रीराम, रोहित बसप्पा अण्णा रेड्डी दोघे राहणार कोंचीकुर्वी गल्ली मौलाली चौक, सुभाष सगडा राहणार नई जिंदगी, करण अशोक श्रीराम, सुमित अशोक श्रीराम, राहुल बसप्पा अण्णा रेड्डी राहणार कोंचीकुर्वी गल्ली मौलाली चौक यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। त्यांना पोलिसांनी लगेचच अटक केली। मृत सुरेश आणि आरोपी यांच्यात वराह पाळण्यावरून भांडण होते। एकमेकाचे वराह चोरल्याचा आणि त्यांना विष घालून मारल्याचा आरोप होता। यावरून दोघांमध्ये 2020 मध्ये मारहाण झाली होती। या प्रकरणाची केस बोर्डावर आली होती। त्यानंतर ही घटना घडल्याचे नातेवाईकांचे मत आहे।